खोसला रेशीम उद्योगातून लाखो रुपये तरुण बांधव घेत आहेत, त्याच अनुषंगातून शेतकरी बांधवांनी तुतीची लागवड केलेली आहे। काका नमस्ते। नमस्ते। काय सांगाल महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना, तुती परवडते का? तुती परवडते ना। परवडते। तुम्ही लागवड कधी केली होती याची? 2 वर्ष झाली लागवड करून। 2 वर्ष झालं। त्याची कटिंग किती वेळेस केली तुम्ही? कटिंग ही बॅच गेल्यानंतर लगेच महिन्याला कटिंग करतात आणि वर्षाला एकदा करतात बुडातून छाटणी। तुम्ही आतापर्यंत यातून उत्पन्न घेतलंय का? हो घेतलं ना। किती वर्ष झालं तुमचं उत्पन्न घेण्याचे? तिसरं वर्ष चालू आहे। तुम्ही आता सध्याचा प्लांट रेडी केलेला आहे। हो। शेतकरी मित्रांनो, चांगल्या प्रकारच्या जातीची व्हरायटी उपलब्ध करून त्यांनी तुतीची लागवड केलेली आहे। यातून शेळी पालन, खोसला उत्पन्न चांगल्या प्रकारे घेऊ शकतात शेतकरी बांधव। त्यांचा आपण प्लांट पूर्ण पाहूया। त्यांनी याची लागवड 1.5 एकरवरती केलेली आहे। या ठिकाणी त्यांचं स्ट्रक्चर उभं आहे आणि त्यांनी कशा प्रकारे केलं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काका, तुम्हाला याचं एकरी उत्पन्न किती दिवसाला लावं, किती निघते? एकरी उत्पन्न पाला जर 2 एकर असेल तर सारखी कंपल्सरी बॅच चालते। किती दिवसाला बॅच काढता याची? याची बॅच पाला एकरामध्ये डबल पाला नसल्यामुळं हे होते, ते पाला शिल्लक नसल्यामुळे आपण काय करतो तर 3 महिन्यानंतर घेतो। अच्छा, 3 महिन्याला तुम्हाला तर सरासरी किती सांगता येईल, महिना काय पडतो तुम्हाला यातून? महिना बघा ना, 3 महिन्याला 80 पर्यंत पडतंय। 80,000 रुपये तुम्हाला 1 ते 1.5 एकर मधून। तर यातून शेळी पालन सुद्धा परवडू शकते आणि खोसला सुद्धा परवडू शकते। पाला फक्त शेतकरी बांधवांना काय करायचं की पाला तयार करायचा आहे आणि कुठल्याही शेतकरी बांधवांना पशुपालन केलं तर खूप परवडत आहे। या जाळीवरती पाला टाकून आळ्यांचं बीज तुम्ही सोडतात। अगदी साध्या पद्धतीनं कोणीही करू शकते। एक महिला मायमौली सुद्धा याकडे लक्ष देऊ शकते। याला चंद्रिका म्हणतात। यामध्ये खोसला तयार होतो। शेळीसाठी उत्तम चारा असाही तुती म्हणून शेतकरी बांधव वापर करतात। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून शेतकरी बांधवांचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील शेतकऱ्याच्या YouTube चॅनलवरती।